1,00,000चं गुंतवणूक आणि 80 कोटींचा परतावा. दीर्घकालीन गुंतवणुकीची खरी ताकद. नशीब कधी कुठं आणि कसं दार वाजवेल सांगता येत नाही. ही ओळ आपण अनेकदा ऐकतो. पण आज जी सत्यकथा आपण सांगणार आहोत ती या ओळीला पूर्णपणे सिद्ध करते. शेअर बाजार. काहींना तो धोकादायक वाटतो, काहींना फायद्याचा. पण जो कोणी समजून उमजून संयमाने आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतो त्याच्यासाठी हा बाजार सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरू शकतो. आणि याचं जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. झालं असं की 1990 साली एका तरुणाच्या वडिलांनी केवळ 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली होती. कोणताही गाजावाजा नाही, कोणताही ट्रेंड नाही, फक्त योग्य निर्णय आणि संयम. आणि आता तब्बल 34 वर्षांनंतर त्याच गुंतवणुकीची किंमत झाली 80 कोटी रुपये. होय, फक्त 1,00,000 गुंतवून मिळाले 80 कोटी. ही गोष्ट सर्वप्रथम एका रेडिट युजरनं शेअर केली. त्यानंतर प्रसिद्ध गुंतवणूकदार सौरभ दत्ता यांनी ती एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केली. पाहता पाहता ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि अनेक गुंतवणूकदार आणि मार्केट एक्सपर्ट्समध्ये उत्सुकता निर्माण झाली. या घटनेतून एक स्पष्ट धडा मिळतो. शेअर मार्केटमध्ये मोठा नफा हवा असेल तर योग्य वेळी योग्य शेअर खरेदी करावा आणि त्याला दीर्घकाळ धरून ठेवावं. आज अनेक जण पटकन पैसे कमावण्याच्या नादात वारंवार ट्रेडिंग करतात, छोट्या नफ्यावर खुश होतात किंवा नुकसानात अडकतात. पण ज्यांच्याकडे संयम आहे, जे वेळेचं मूल्य ओळखतात, त्यांना हे मार्केट करोडपतीच नव्हे तर अब्जपती बनवू शकतं. 1,00,000 लावा आणि कोट्यधीश व्हा. हे स्वप्न वाटतं, पण खरं तर ही एक चांगली आर्थिक रणनीती आहे, जिथं समजूतदारपणा, संयम आणि काळ यांचं एकत्रीकरण लागतं. म्हणूनच जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी एक प्रेरणा आहे. लक्षात ठेवा, गुंतवणूक म्हणजे एका रात्रीत घडणारा चमत्कार नाही, ती म्हणजे वर्षानुवर्ष टिकवलेलं शहाणपण आहे.